नुकत्याच झालेल्या अधिवेशनाच्या वेळेस अनेक आमदारांनी आपल्या राज्यात जो शिक्षण भरतीचा घोटाळा झाला त्या संदर्भात उच्चस्तरीय समिती नेमावी अशी मागणी त्या ठिकाणी केलेली होती आणि शासनाने देखील त्यावेळेस घोषणा केली होती. तर त्याच अनुषंगानं परवा शासनानं शासन निर्णय निर्गमित करून त्या ठिकाणी श्री श्रीकांत कुंटकुलवार IAS अधिकारी, श्री मनोज शर्मा आणि श्री हारून अख्तार या 3 समिती सदस्यांची नियुक्ती त्या ठिकाणी केलेली आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रभर याची ते चौकशी करणार आहेत. सुरुवातीला असं वाटलं होतं की नागपूर भागामध्ये हा घोटाळा त्या ठिकाणी झालेला असावा, परंतु नंतर सखोल चौकशी केली असता याची पाळंमुळं संपूर्ण महाराष्ट्रात असल्याचं माहिती काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी मिळाली. त्याच्यामुळे मग लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार, काही अधिकाऱ्यांच्या नुसार शासनाच्या असं लक्षात आलं की एक SIT गठीत त्या ठिकाणी केली पाहिजे आणि संपूर्ण महाराष्ट्राची चौकशी, महाराष्ट्रातल्या संपूर्ण शिक्षण विभागाची चौकशी आपण त्या ठिकाणी करणार आहोत.